ट्रेडिंग विथ SSP या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 19 मार्च 2024 लाईव्ह ट्रेड करणार आहोत. तर चला तर माझ्या मग कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहू शकता तुम्ही इथे स्क्रीनवर 9:15 वाजलेले आहेत. मार्केट चालू झालेलं आहे. एक मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आहे आज, पाहू शकता तुम्ही इथे. तर आपल्याला पाहूया एंट्री आज बनते का नाही. तुम्ही पाहू शकता काल जसं मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लँक ठेवलेलं आहे चार्ट. कोणतेही हॉरिझॉन्टल लाईन्स वगैरे ड्रॉ केलेले नाहीत आणि माझी स्ट्रॅटजी ही मी तुम्हाला कालच सांगितलेली अशा पद्धतीची आहे ती. तर आपण थोडं मार्केटला स्टेबल होऊन देऊया. जरा व्यवस्थित स्टेबल झाल्यानंतर मग आपण डिसाईड करूया आपले प्राइस ॲक्शन बनते का नाही आणि त्या हिशोबाने मग आपण ट्रेडिंग करूया. तर थोडंसं स्टेबल होऊन देऊया मार्केटला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी मार्केट ओपन झाल्या लगेच ट्रेडिंग करायचा विचार नाही करायचा. थोडंसं मार्केटला स्टेबल होऊन द्यायचं आणि स्टेबल मार्केट झाल्यावर एक आपल्याला व्ह्यू भेटतो की मार्केट कुठल्या दिशेला जाऊ शकतं. त्याचप्रमाणे मग आपण ट्रेडिंग डिसिजन घेऊया. तर मी इथे मार्केट जरा एक डाऊन साईडला मुवमेंटची शक्यता वाटते या मार्केटची. फुट साईडला ओपन झालं मार्केट, गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली येते. आता हे गॅप डाऊन ओपन झालं एवढं, तर कदाचित मार्केट हा गॅप डाऊन फिल करायला थोडंसं वरती जाईल मार्केट. पण जसं मी सांगितल्याप्रमाणे आपण थोडं वेळ देऊया मार्केटला स्टेबल व्हायला, तेव्हाच मग आपलं डिसिजन परफेक्ट बनू शकतं ट्रेडमध्ये. मार्केट इथून पडलेलं आहे खाली, पाहू शकता तुम्ही इथे. इथून खाली पडलेलं आहे आणि इथे एक सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने. तर हे 2 लेवल आपल्याला भेटलेले आहेत. आता ह्या 2 लेवलमध्ये आपल्याला पाहूया प्राइस ॲक्शन आपली कशी बनते ते आणि त्याप्रमाणे आपण ट्रेड करणार आहोत. पाहूया आपण प्राइस ॲक्शन बनेपर्यंत आपण थोडा वेट करूया. पाहू शकता इथे आपल्याला ह्या लेवलला ब्रेकआउट भेटलेला आहे, मार्केटने दिलेला आहे आणि मी ट्रेड घेतलेला आहे. मला दाखवतो मी घेतलेला ट्रेड. तर पाहू शकता तुम्ही इथे ट्रेड मी घेतलेला आहे. 37 रुपये चाललेलं आहे प्रॉफिटमध्ये. पाहूया आपल्याला टार्गेट आपल्याला एक मिनटं, टार्गेट आपल्याला सेट करायचं आहे. पाहू शकता हा टार्गेट असणार आहे आपला, हा टार्गेट आहे आपला. तर पाहू शकता ब्रेकआउट तर आपल्याला भेटलेला आहे. पाहू शकता वरनं एक प्राइस ॲक्शन पण बनलेली आहे, ट्रेड लाईन गेलेली आहे आणि आपल्या हा जो स्विंग बनवला मार्केटने आज ओपन झाल्या त्या स्विंगला ब्रेक केलेलं आहे आणि तिथून ते इथपर्यंत आपला टार्गेट असणार आहे. पाहू शकता इथे प्रॉफिट किती चाललेलं आहे. पाहू शकता इथे 442 चाललेलं आहे आपला प्रॉफिट. पाहूया टार्गेट त्याची होते का नाही आपलं ते. पाहू शकता तुम्ही इथे प्रॉफिट 400 चालू आहे आता प्रॉफिट आपलं. टार्गेटपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. जसं आपण लॉसच्या वेळेस थांबतो त्याचप्रमाणे प्रॉफिटच्या टायमिंगला पण थांबलं पाहिजे. कारण ही सवय काय लवकर लागत नाही, कारण आपण जेव्हा प्रॉफिट होतं तेव्हा आपण पटकन निघतो बाहेर आणि जेव्हा आपलं लॉसमध्ये जात असतो तेव्हा आपण वेट करतो. तर असं कधी करायचं नाही. जसं आपण लॉस जेव्हा आपल्याला होत असतो वेट करतो, त्याचप्रमाणे प्रॉफिटसाठी पण वेट करायचं. पाहूया आपल्याला इथे टार्गेट आपलं आज भेटतं आहे का नाही ते. ब्रेकआउट तर इथे झालेला आहे चांगल्या प्रकारे. कॅन्डल पण चांगली पडते, पाहू शकता तुम्ही इथे आलेलं आहे. पाहू शकता इथे तुम्ही आपलं प्रॉफिट 575 रुपयाचाच प्रॉफिट झालेला आहे आपल्याला. पाहू शकता इथे तुम्ही. इथून मार्केट आता रिव्हर्स फिरलेलं आहे परत वरती, पाहू शकता तुम्ही इथे. तर असा आपला आजचा पहिला ट्रेड झालेला आहे. आता पहिला ट्रेड आपला प्रॉफिटमध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळं आता मी काय दुसरा ट्रेड करणार नाही. तर समजा लॉसमध्ये गेला असता आपला पहिला ट्रेड, तर मी दुसऱ्या ट्रेडचा विचार केला असता. जसं मी काल तुम्हाला सांगितलं, मी फक्त 2च ट्रेड करतो. जर पहिला पॉझिटिव्ह आपला ट्रेड गेला, प्रॉफिट झालं, तर दुसरा ट्रेड करण्याचा प्रश्नच येत नाही. जर पहिला ट्रेड लॉसमध्ये गेला असता तर मी दुसऱ्या ट्रेडचा विचार केला असता. पण 1 किंवा 2पेक्षा जास्त ट्रेड कधीच करायचे नाहीत मार्केटमध्ये. आपलं टार्गेट आलं गपचूप बाहेर निघायचं, वेट करायचं नाही की परत अजून खाली जाईल म्हणून.
आजचा आपलं प्रॉफिट झालं 500 रुपये भेटले. आता हे तुम्हाला कमी वाटत असेल 500 रुपये प्रॉफिट, पण मी माझं जे स्टाईल आहे किंवा माझी जी पद्धत आहे, मी फक्त एकाच लॉटमध्ये काम करतो. अजून मी लॉट वाढवलेले नाहीत, हळूहळू वाढवेन, पण सध्या तरी मी एकाच लॉटमध्ये काम करतोय. तर एका लॉटमध्ये मला जर 575 रुपये भेटले, तर समजा तिथे माझे 10 लॉट असते, तर 10 लॉटमध्ये मला पहा किती प्रॉफिट झाला असता. ते जास्त झाले असते, हजारामध्ये इथे तुम्हाला दिसलं असतं अमाऊंट. म्हणून तुम्ही हा 575 ही छोटी अमाऊंट समजू नका, कारण मी एक लॉटमध्ये करतोय म्हणून तुम्हाला ही छोटी दिसते. पण जेव्हा मी समजा जास्त लॉटमध्ये करेन, तेव्हा इथे तुम्हाला हजारामध्ये तुम्हाला अमाऊंट दिसेल. त्याच्यामुळे तुम्ही छोटं प्रॉफिट समजू नका. हे छोटं हे खूप मोठं असतं प्रॉफिट. जेव्हा तुम्ही क्वांटिटीमध्ये करता ट्रेड, तेव्हा हे छोटी अमाऊंट पण तुमची लाखो करोडोमध्ये अमाऊंट होते. पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपला आज ट्रेड झालेला आहे. ट्रेड एक झाला की आपलं सेटअप बंद करायचं आणि शांत बसायचं. परत ट्रेड घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही. नाहीतर काय होतं, कधी कधी सक्सेस होतो पण दुसरा ट्रेड, पण भरपूर वेळा असं होतं की आपलं जे प्रॉफिट झालेलं आहे ते पण मार्केट घेऊन जातं. त्याच्यामुळं आपला एक नियम बनवायचे, आपण स्वतःला एक सवय लावून घ्यायची की मला बाबा एकच ट्रेड करायचं किंवा दोनच ट्रेड करायचे, त्याच्यापेक्षा जास्त करायचे नाही. मला मग त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट होऊन द्या किंवा लॉस होऊन द्या. तर असा होता आपला आजचा लाईव्ह ट्रेड. पाहू शकता प्रॉफिट पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. 575 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. आपलं ब्रोकरेज 40 रुपये गेल्यानंतर एक 500 रुपये पकडून झालं आपलं प्रॉफिट आजचं झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता मी इथं कोणत्या गोष्टी पाहिल्या, काही पाहिल्या नाही. एकदम साधी आणि सिंपल सोप्या पद्धतीत ट्रेडिंग केलेली. एवढी सोपी ट्रेडिंग आहे. आपण उगाचच ट्रेडिंगला अवघड बनवून ठेवतो. 100 गोष्टी पाहत बसतो आणि मग 100 गोष्टी पाहिल्यामुळे मग आपण डिसिजन घ्यायला आपण चुकतो. कधी कधी राईट पण होतात आपले डिसिजन, पण शक्यतो जास्त चुकतात डिसिजन. पण जास्त माझं मत असं आहे की जास्त शिकण्याच्या भानगडीत पडू नका. जेवढी तुम्हाला गरज आहे ट्रेडिंग करण्यापुरतं तेवढंच तुम्ही नॉलेज घ्या आणि त्याच्यावरतीच काम करा. आता काय ते फक्त तुम्हाला, आता बघा मी जसं सांगितलं, मार्केट चालू झाल्यावर थोडं मार्केटला वेळ द्यायचा. आपल्याला मार्केटचा फ्रेश एक हाय किंवा स्विंग आपल्याला पाहिजे, आणि त्या हाय किंवा स्विंगला जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा आपल्याला एंट्री करायची. आता पाहू शकता मार्केट इथं 9:15 चालू झालं. काल इथून पडलं होतं मार्केट, म्हणून ही एक लेवल आपल्याला भेटली होती. तर समजा आता वरच्या साईडला आपल्याला ब्रेकआउट भेटला असता तर हे आपलं टार्गेट असतं, आणि खालच्या साईडला ब्रेकआउट भेटल्यावर हे तर आपलं टार्गेट आज अचीव झालेलंच आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर माझं बोलण्याचा उद्देश काय, आपल्याला फक्त फ्रेश मार्केटमध्ये एक आपल्याला हाय किंवा लो पाहिजे मार्केटचा, आणि त्याच्या ब्रेकआउटला आपल्याला एंट्री करायची. एवढी साधी आणि सोपी स्ट्रॅटर्जी आहे, कोणीही करू शकतं. आणि याच्यात काही 100 गोष्टी पाहायची तुम्हाला गरज नाही. आणि ट्रेड आपला सक्सेस झाल्यावर गप आपला सेटअप बंद करायचा आणि शांत बसायचं. पुन्हा ट्रेड करायचा नाही मार्केटमध्ये, कारण तुम्ही पुन्हा जरी बघत बसला तर मार्केट स्वतःहून तुम्हाला बोलवेल, या ट्रेड करा, आणि जे तुम्ही पैसे प्रॉफिट केलेलं आहे तो द्या, आणि त्याच्याबरोबर तुमचं जे कॅपिटल आहे ते पण द्या. मग अशा प्रकारे तुमचं दोन्ही पण घेऊन मार्केट तुम्हाला झिरो करून टाकेल. त्याच्यामुळे ट्रेड आपला झाल्यानंतर शांत बसायचं. 1 किंवा 2च ट्रेड करायचे दिवसातून. ते पण पहिला ट्रेड प्रॉफिटमध्ये गेला तर दुसरा ट्रेड करायचाच नाही. जर पहिला समजा आपला स्टॉप लॉस हिट झाला तर दुसरा ट्रेड करण्याचा विचार करा, नाही तर ट्रेड करायचंच नाही. अशी ही माझी साधी आणि सिंपल पद्धत आहे. आशा करतो तुम्हाला आजचा लाईव्ह ट्रेडचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या उद्याच्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.